आमच्या प्रतिनिधी अदिती हिने गिरगाव मधून आढावा घेतला, आपण पाहूयात। आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आणि मुंबई म्हटलं की गिरगावची शोभायात्रेचा काही दिमाग वेगळाच असतो। आणि आता इथे शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। आपण इथे पाहू शकतोय की ही भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांच्याकडून ही रांगोळी काढण्यात आलेली आहे। त्याचं 23वे वर्ष आहे हे। आणि ही रांगोळी काढली आहे गौरव नारकर यांनी। दरवर्षी ही रांगोळी त्यांच्याकडून काढली जाते। आणि आता आपण थेट गौरव नारकर यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर नमस्कार। तर गौरव, काय सांगशील, ही रांगोळीसाठी काय मेहनत घेतली आहेस? किती रांगोळी? म्हणजे आम्ही रात्री 1 वाजता रांगोळी काढायला सुरुवात केली आणि सकाळी 7:30 वाजता ही रांगोळी काढून पूर्ण आली आहे। एक 35 किलो रंग आणि तेवढेच सफेद रांगोळीचा वापर करून ही एवढी मोठी रांगोळी काढली आहे। ही रांगोळी टोटल 40 फुटापर्यंत ही रांगोळी जाईल। आणि दरवर्षीचा हा मान आहे गिरगाव कला मंच म्हणजे माझ्याकडेच। आणि खूप आनंद वाटतो की गिरगाव म्हणजे कसं कलेचं माहेरघर, आणि या एवढ्या कला रसिक लोकांसमोर आपली कला सादर करायची हे खूप अभिमानास्पद आहे। आणि हा मान मला दरवर्षी भेटवायचा खूप म्हणजे आनंद होतो मला। धन्यवाद गौरव। तर आपण इथे पाहतोय, आपण गिरगावच्या शोभायात्रेच्या इथे ठिकाणी आहोत आणि थोड्याच वेळात शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। पूर्ण इथे आपल्याला शोभायात्रेचा रथही दिसून येतोय, आपल्याला इथे चित्ररथ दिसून येतोय आणि इथे सगळी तरुणाई आपल्याला दिसून येते मोठ्या प्रमाणावर। चैतन्यमय असं वातावरण आहे आणि याच वातावरणात थोड्याच वेळात गिरगावच्या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन शिवनारायणसह मी अदिती तरडे, जय महाराष्ट्र न्यूज, गिरगाव, मुंबई।